सानवी संस्था राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची आहे असं रोहिणी खडसेंनी म्हटलं, तर महिलांच्या विरोधामध्ये एवढी प्रकरणं घडली तेव्हा संस्था कुठं होती? महिला आयोगाच्या पत्रानंतर रोहिणी खडसेंनी ट्विट करत हा सवाल उपस्थित केला। सानवी संस्था आत्ताच कशी बाहेर आली असा थेट सवाल देखील रोहिणी खडसेंनी उपस्थित केला। महिला आयोगाच्या अध्यक्षा एवढ्या कार्यतत्पर आहेत का? रोहिणी खडसे यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। महिला आयोगाने डॉक्टर खेवलकर यांच्या प्रकरणामध्ये पुणे पोलीस आयुक्तांना दिलेलं पत्र वाचलं। ज्या सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगामध्ये तक्रार दाखल केली ती संस्था प्रज्ञा खोसरे यांची आहे। प्रज्ञा खोसरे या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड जिल्हाध्यक्षा आहेत। राज्यात महिलांच्या विरोधामध्ये इतकी प्रकरणं घडली, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासारखं हुंडाबळीचं प्रकरण घडलं तेव्हा ही संस्था कुठं होती? हगवणे प्रकरणामध्ये अजित पवार गटाच्या पुण्यातील महत्त्वाचे पदाधिकारी आरोपी आहेत तेव्हा संस्था कुठं होती? आताच ही संस्था बाहेर कशी आली असा सवाल रोहिणी खडसे उपस्थित करतायत। राज्यातील अत्याचारग्रस्त महिलांची विचारपूसही न करणाऱ्या महिला आयोग अध्यक्षांना आज अचानक कर्तव्य आठवलं, अचानक कार्यतत्पर झाले। आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपलंच सिक्सर मारणार, सगळं व्यवस्थित स्क्रिप्टनुसार सुरू आहे असं रोहिणी खडसे म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।